नमस्कार. आज 22 एप्रिल. आजच्या दिवशी भारतात आणि जगात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय उत्तम मराठी दिनविशेष. 22 एप्रिल 1921 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी नागरी सेवेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर नेताजी लंडनहून भारतात परतले आणि काँग्रेसमध्ये सामील झाले. याच दरम्यान ते जुलै 1921 मध्ये गांधीजींना मुंबईत भेटले आणि नंतर त्यांच्या सूचनेनुसार ते कलकत्त्याला गेले आणि चित्तरंजन दास यांच्या बरोबर काम करायला लागले. या काळात चित्तरंजन दास हे बंगालमधल्या असहकार चळवळीचं नेतृत्व करत होते. स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीने प्रभावित होऊन नेताजींनी ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि दोनदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडूनही आले. या काळात इंग्रजांनी अनेक वेळा त्यांना तुरुंगात टाकलं, पण ते नेताजींना अर्थात सुभाषचंद्र बोसांना रोखू शकले नाहीत. नेताजी क्रांतिकारी पद्धतीने देश मुक्त करण्याच्या बाजूने होते आणि त्याचमुळे काँग्रेसशी त्यांचे मतभेद वाढले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काँग्रेस सोडली आणि आझाद हिंद फौजेची स्थापना केली. त्याचवेळी सुभाषचंद्र बोसांनी मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा नारा दिला. आझाद हिंद फौजेच्या महिला विंगला राणी झाशी रेजिमेंट असं नाव देण्यात आलं होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान आझाद हिंद फौजेनी जपानी सैन्याच्या मदतीनं ब्रिटिश भारतावर आक्रमण करून अंदमान आणि निकोबार बेट जिंकलं आणि लष्कराला प्रेरित करण्यासाठी दिल्ली चलोचाही नारा दिला. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर सुभाषचंद्र बोस हे रशियाची मदत घेण्यासाठी जात असताना 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचं विमान क्रॅश झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. आजही त्यांच्या या मृत्यूचं गूढ कायम आहे. रक्तरंजित रशियन क्रांतीचे जनक मानले जाणारे व्लादिमीर लेनिन यांचा जन्म 22 एप्रिल 1870 रोजी झाला. त्यांचं खरं नाव होतं व्लादिमीर इलिच उल्यानोव्ह, परंतु ते लेनिन याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. रशियाच्या इतिहासात लेनिन यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांनी जागतिक राजकारणाला एक नवा रंग दिला. 1917 मध्ये त्यांनी रशियन क्रांतीचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर 1922 मध्ये सोव्हिएत युनियनची स्थापना झाली. रशियात मार्क्सवादाचा झेंडा रोवणारे लेनिन आजही जगातील अनेक देशात त्यांच्या विचारांनी जिवंत आहेत. चीन आणि उत्तर कोरिया ही त्याची जिवंत उदाहरणं आहेत, जिथं कम्युनिस्ट सरकार वर्षानुवर्ष राज्य करत होती. लेनिन यांनी पश्चिम युरोपमध्ये सुमारे 15 वर्ष घालवली, जिथे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि रशियन सोशल डेमोक्रेटिक वर्कर्स पार्टीच्या बोल्शेविक गटाचे नेते बनले. 1917 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीला बोल्शेविक क्रांती असंही म्हणलं जातं. व्लादिमीर लेनिन हे वादग्रस्त आणि भेदभाव करणारे नेते मानले जातात. एकीकडे लेनिनला त्यांचे समर्थक समाजवाद आणि सर्वारा वर्गाचा देवदूत मानतात, तर दुसरीकडे टीकाकार त्यांना राजकीय अत्याचार आणि सामूहिक हत्या करणाऱ्या हुकुमशाही राजवटीचा नेता म्हणून स्मरण करतात. 21 जानेवारी 1924 रोजी लेनिन यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यांचा मृतदेह मृत्यूनंतर जतन करण्यात आला होता. मॉस्को मधल्या रेड स्क्वेअर वरील त्यांच्या समाधीमध्ये आजही त्यांचं शरीर पाहता येऊ शकतं. 22 एप्रिल 2010 रोजी अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं बोईंग X-37 लॉन्च केलं. हे एक मानवरहित रोबोटिक अंतराळ यान आहे, जे प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात पाठवलं गेलं. X-37 ही मोहीम 1999 मध्ये सुरू झाली. यावर सुरुवातीला नासाद्वारे देखरेख करण्यात आली, परंतु 2004 मध्ये संरक्षण प्रगत संशोधन प्रकल्प एजन्सीकडे ही मोहीम हस्तांतरित करण्यात आली. 22 एप्रिल 1915 रोजी जर्मन सैन्यानं बेल्जियमवरील यप्रेस इथे 2 फ्रेंच वसाहती विभागांवर 150 टनांपेक्षा जास्त घातक क्लोरीन वायूचा गोळीबार करून पश्चिम आघाडीवरील मित्र राष्ट्रांच्या सैन्याला धक्का दिला. जर्मन लोकांनी केलेला हा पहिला मोठा वायू हल्ला होता आणि याने मित्र राष्ट्रांच्या सीमेला उद्ध्वस्त केलं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मन लोकांनी सक्रियपणे रासायनिक शस्त्र विकसित करण्यास सुरुवात केली. यप्रेस इथे जर्मन गॅस हल्ल्यानंतर लगेचच फ्रान्स आणि ब्रिटननं स्वतःची रासायनिक शस्त्र आणि गॅस मास्क देखील विकसित करण्यास सुरुवात केली. जर्मनीनं कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्सच्या सैन्यावर रासायनिक अस्त्र म्हणून विषारी वायूचा वापर केला आणि त्यामुळे असंख्य सैनिक आणि नागरिक मारले गेले होते. या रासायनिक शस्त्रांच्या वापरामुळे पहिलं महायुद्ध अत्यंत विनाशकारी बनलं. पृथ्वीवरील झाडं, वनस्पती, प्राणी यांचं जतन करणं आणि जगभरातील पर्यावरणाची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेत प्रथमच अर्थ डे साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागे पर्यावरण संरक्षणाशी संबंधित धोरणं राबवण्यासाठी राजकीय पातळीवर दबाव निर्माण करणं हा उद्देश होता. पृथ्वी दिवस साजरा करण्याची सुरुवात US सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी केली होती. 22 जानेवारी 1970 रोजी कॅलिफोर्नियाच्या समुद्रात तेलगळती होऊन हजारो सागरी जीवांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं गेलॉर्ड नेल्सन यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. यानंतर नेल्सन यांच्या आव्हानावर 22 एप्रिल 1970 रोजी सुमारे 2 करोड अमेरिकन लोकांनी पृथ्वी दिनच्या पहिल्या कार्यक्रमात भाग घेतला. आज
195हून अधिक देश दरवर्षी हा दिवस साजरा करतात. वसुंधरा दिवस हा जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी जागृती दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. भारतात दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा होतो. वाढतं प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्यस्थिती मागचं मुख्य कारण आहे. हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन म्हणूनही ओळखला जातो. आपल्या पृथ्वीचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याचीच आठवण करून देणं हेच जागतिक वसुंधरा दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. माजी मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी गोळी झाडली होती. प्रमोद महाजन यांचे मेहुणे आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेलं, परंतु 12 दिवसातच प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला. मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान राजकारणी नेते होते. पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेले महाजन भाजपला राष्ट्रीय स्तरावर आणणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. संघाच्या मुशीतून घडलेल्या महाजनांकडे भाजपचे संकट मोचक म्हणून बघितलं जात असे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वाजपेयी सरकारमध्ये प्रमोद महाजन यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्र्याची मोठी जबाबदारी होती. तर हे होते आजचे अर्थात 22 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमचे हे दिनविशेष कसे वाटतायत हे नक्की या व्हिडिओ खाली प्रतिक्रिया नोंदवून आम्हाला कळवा आणि आमच्या उत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.